नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। स्वागत है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। बात होगी अकोला की, जहां किसानों द्वारा सरकार को उनकी लंबित मांगों और विवादों की याद दिलाने के लिए आंदोलन किया जाएगा। साथ ही बात करेंगे धुले की, जहां आरटीओ कार्यालय के कर्मचारी 15 जून से अनिश्चितकालीन हड़ताल पर हैं। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस बुलेटिन में। खबर अकोला से, जहां राज्य सरकार का आगामी सत्र 22 जून से शुरू हो रहा है। सत्र के पहले दिन मूर्तिजापुर तालुका के किसानों द्वारा सरकार को उनकी लंबित मांगों और चुनावी वादों की याद दिलाने के लिए एक बड़ा फूड बॉयकॉट जन आंदोलन आयोजित किया जाएगा। इस आंदोलन में किसान एकजुट हो मिलकर लड़ो के नारों के साथ सड़कों पर उतरेंगे। किसानों के बीच चर्चा और मंथन के बाद यह निर्णय लिया गया है कि सरकार का ध्यान प्रमुख मांगों की ओर आकर्षित किया जाएगा। किसानों का कहना है कि मुख्यमंत्री द्वारा प्रति हेक्टेयर 17,500 रुपए फसल बीमा देने का बड़ा वादा किया गया था, जिसे पूरा करने की मांगे की जाएंगी। किसानों की मांग है कि 7 से 12 खातों तक की बकाया स्थिति को देखते हुए व्यापक कर्ज माफी दी जाए तथा खरीफ सीजन से पहले पात्र किसानों को नया कृषि ऋण उपलब्ध कराया जाए, ताकि उन्हें साहूकारों पर निर्भर न रहना पड़े। नियमित रूप से ऋण चुकाने वाले किसानों के लिए घोषित 50,000 रुपए की प्रोत्साहन राशि तुरंत उनके बैंक खातों में जमा करने की मांग भी की गई है। इस आंदोलन में बड़ी संख्या में किसानों के शामिल होने की बड़ी संभावना है। 15 मे रोजी याच परिसरात महामोर्चा जो ट्रॅक्टरचा निघाला होता तो आम्ही स्थगित केला होता। तो स्थगित केलेल्या महामोर्चाच्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचल्या आहेत, परंतु मुख्यमंत्री साहेबांना अजूनपर्यंत त्या आमच्या मागण्यावर निर्णय न घेतल्यामुळे आम्ही 22 तारखेपासून जे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे मुंबईला, त्या अधिवेशनाच्या दिवशी याच जागेवर याच ठिकाणी आम्ही सर्व म्हणजे पीक विमाधारक शेतकरी, कर्जमाफीवाले शेतकरी, 50,000च्या अनुदानावर शेतकरी व युरियाच्या डीएपीच्या लिंकिंगवाले शेतकरी या सर्वांचं सामूहिक अन्न त्याग आंदोलन या पटांगणातनी बिना मंडपाचं, बिना पेंडॉलचं, बिना याचं उन्हातनी पावसाळ्यातनी सुरू होणार आहे। याची महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दखल घेऊन अधिवेशनापूर्वी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कबूल केलेला 17,500 रुपये पीक विमा, सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप आणि ज्या शेतकऱ्यांना पूर्ण पैसे भरले यांना सगळ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान व युरियाचं डीएपीचं लिंकिंग रद्द करून सर्व शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात खत, डीएपी, युरिया उपलब्ध करून देणे, ह्या मागण्या आमच्या 7 दिवसात जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पुढच्या सोमवारी 22 तारखेला अधिवेशनाच्या दिवशी मूर्तिजापूर तालुक्यातील हजारो शेतकरी याच परिसरात मोर्चे का ट्रॅक्टर महामोर्चावाले सर्व शेतकरी लोक अन्न त्याग आंदोलन दुपारी 12 वाजतापासून याच परिसरात रखरखत्या उन्हात चालू करणार आहेत। याची मुख्यमंत्री साहेबांना दखल घ्यावी। जर यात कोण्या जीविताची हानी जर झाली तर या सर्वची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची राहणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना या गोष्टीची दखल घ्यावी की आम्हाला पीक विमा, कर्जमाफी आणि 2025चा 17,500 पीक विमा तात्काळ खात्यात टाका। फॅटेलाइटच्या हाती आम्हाला मान्य नाही आहे। तुम्ही आम्हाला दुष्काळाची मदत दिली, तुम्ही आम्हाला अतिवृष्टीची मदत दिली, तुम्ही मूर्तिजापूर तालुका 50 पैशाच्या आत घोषित केला असल्यामुळे आम्ही विम्यास पात्र आहोत। आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत घोषणा केली की बा ज्या शेतकऱ्यापाशी पॉलिसी आहे त्याला पण विमा देतो, ज्याच्यापाशी नाही आहे त्याला पण देतो। सरसगट 17,500ची आपण कबूल केलेली मागणी आपण मुख्यमंत्री साहेबा, आम्ही जनता आहोत, आम्ही शेतकरी लोक सध्या अवेलनेत आहोत, तरी आमचा पीक विमा 7 दिवसात आमच्या खात्यात टाका, अन्यथा 22 मेच्या 12 वाजतापासून या उपविभाग कार्यालयाच्या समोरच्या पटांगणात आम्ही सर्व शेतकरी 22 जून रोजी आम्ही सर्व शेतकरी अन्न त्याग आंदोलन चालू करणार आहोत। याची मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। खबर धुले से है, जहां आरटीओ कार्यालय के कर्मचारी 15 जून से अनिश्चितकालीन हड़ताल पर हैं, जिसके चलते धुले आरटीओ ऑफिस का संपूर्ण कामकाज ठप हो गया है। कर्मचारियों ने अपने विभिन्न मांग को लेकर यह आंदोलन शुरू किया है। कर्मचारियों के प्रमुख मांगों में सर्विस एंट्री नियमों का तत्काल जारी होना, नए स्ट्रक्चर को लागू करना, डिमोट किए गए 56 कर्मचारियों को न्याय दिलाना, प्रशासनिक पदों पर लंबित ट्रांसफर ऑर्डर जारी करना तथा नियमित रूप से आयोजित प्री ट्रांसफर परीक्षाओं को रद्द करना शामिल है। हड़ताल के दौरान बुधवार को आरटीओ कर्मचारी ने धुले आरटीओ कार्यालय के बाहर जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस प्रदर्शन में आरटीओ एम्प्लॉयज एसोसिएशन के राज्य उपाध्यक्ष रवि बैसाने, राजेश वानखेड़े उपस्थित रहे। मी रविभाई साने, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र मोटार वाहन कर्मचारी संघटना तथा खानदेश विभागीय अध्यक्ष। आमच्या आजचा दिनांक 16 जून पासून आम्ही जो संप बेमुदत संपाची सुरुवात केलेली आहे, त्यासाठी त्याची जी कारणं आहेत ती अशी की आम्ही आमच्या खात्यामध्ये आकृतीबंध जो आहे तो 4 वर्षापासून 2022 पासून लागू झालेला आहे, परंतु त्या आकृतीबंधाची प्रभावी अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि आम्हाला सेवा प्रवेश नियम तयार नाहीत किंवा इतर प्रशासनिक बाबींच्या अनुषंगाने
आम्हाला चालढकलचं धोरण आमच्याविषयी शासन आणि प्रशासनाकडून राबवलं जात आहे. आमच्या नवीन आकृतीबंधानुसार आमच्या जे कर्मचारी बांधव आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ किंवा पदोन्नतीद्वारे जे वरिष्ठ पदं जी मिळतात, जशी कार्यालयीन अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक मोटार वाहन अभियोक्ता, लघु टंकलेखक ही जी वरिष्ठ पदं आहेत ती आजपर्यंत आमच्या आकृतीबंधानुसार पदोन्नतीद्वारे भरली गेलेली नाहीत आणि आम्हाला वेगवेगळ्या प्रशासनिक कारणाने त्यात नाकारली गेलेली आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही शासन आणि प्रशासनासाठी आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. संघटनेने आमचे राज्याचे सरचिटणीस माननीय सुरेंद्र सरतापे साहेब, आमचे अध्यक्ष माननीय प्रकाश पाटील साहेब यांनी वारंवार माननीय परिवहन आयुक्त साहेब, माननीय परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या वारंवार भेटी घेऊन आमच्या ज्या अडचणी आहेत, आमच्या ज्या प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या प्रश्नांवर शासन आणि प्रशासनातर्फे कोणतीही अंमलबजावणी किंवा कोणताही तोडगा न काढता आम्हाला आंदोलनासाठी मजबूर करण्यात आलेलं आहे. आणि यास्तव आम्ही याच्या अगोदर आम्ही दिनांक 3 जून निदर्शनं करण्यासंदर्भात आम्ही एक आंदोलन केलं होतं. त्यानंतर दिनांक 9 जून रोजी आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संप केला. या अनुषंगाने आम्ही शासन प्रशासनाला आम्ही कळवून दिलं की आम्ही या संदर्भात आम्ही आंदोलन करत आहोत. परंतु त्यांनी आमच्या कोणत्याही प्रश्नावर सकारात्मक विचार न करता आम्हाला करण्यासाठी मजबूर केलेला आहे. आमची मागणी अशी आहे, आकृतीबंध पूर्वलक्ष्य प्रभावाने लागू झाला पाहिजे. आमचे कार्यालयीन अधीक्षक जे आहेत 56 कर्मचाऱ्यांचे ज्यांना पदावनत केलं कोणताही गुन्हा नसताना त्यांना पूर्ववत केलं पाहिजे. नवीन आकृतीबंधानुसार त्या पदांच्या अनुषंगाने आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत. धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।